नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, अंकली या ठिकाणी आलेलो आहे। अंकलीचा जो मेन चौक आहे, इथून सोलापूर हायवे चालू होतो। एका साइडला सांगली आणि इकडून कोल्हापूर वरून येणारा रोड, आणि त्याचबरोबर हे बघू शकता अरिहंत वडा सेंटर या ठिकाणी आपण भेट देतोय आज। चला तर मग जाऊया आपल्या हॉटेलमध्ये। या काय चाललंय? अरे व्हिडिओ करायला आलो होतो आणि आपल्याला अचानकच भेटलेले आहेत सांगलीचे सुप्रसिद्ध ब्लॉगर। यांचं पण यूट्यूब चॅनल आहे। अमोल सर आपल्याबरोबर आहेत आणि तुम्ही भेटला आज बरं वाटलं खरंच। आणि सांगलीमध्ये खूप चांगले असतात व्हिडिओ, मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतोय आणि प्रेक्षकांना पण खूप आवडतात। तर सांगलीचे फूड ब्लॉगर भेटलेच आहेत, तर आपण थोडंसं त्यांना कामाला लावूया आणि इथले काही स्पॉट्स आम्हाला तुम्ही दाखवा, आमच्या प्रेक्षकांना दाखवा। आज तर आपण अंकलीमध्ये आलोय आणि अंकलीमध्ये अरिहंत वडापाव, इथला वडापाव आणि भजी ही खूपच फेमस आहे। टेस्ट करूयाच आता आज जाऊन। आता या ठिकाणी बनत आहे कांदा पालक भजी। या ठिकाणी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत। आता यामध्ये थोडंसं मीठ घातलं जाणार, सोडा घातला जाणार आणि गरम मसाला घातलेला आहे। कांदा, मिरची, कोथिंबीर, ओके, मसाला, ओके। पालकची पण असते का ही भजी? त्याच्यात काढून घ्यायचं व्यवस्थित। पीठ म्हटलं ते बेसन बेसन तयार पीठ। केलं असेल। हां, लागेल तसं पाणी घ्यायचं। ओके, तर हे पीठ म्हणून तयार केलं होतं? हां, मीठ झालं, ओके झालं सगळं। आता सगळ्यांना फक्त एकदा सांगा की पीठामध्ये काय काय होतं? पिठामध्ये कांदा, मिरची, ओके, कोथिंबीर, हां, आपला मसाला, सोडा, हां, मीठ, मीठ, पालक, ओवा। ओके, सगळे पदार्थ आहेत। हां, धने पण असते। ओके, समोर बघू शकता मित्रांनो, हे पीठ, कांद्याचं जे पीठ लागतं ते सगळं तयार आहे। आणि सगळं आता हे फ्राय करायला घेऊन घे। तळायला खास करून आम्ही वडापाव घेतो आणि पोहे। ओके, पोहे पण चांगले आहेत। हो, पोहे अतिशय मस्त आणि स्वादिष्ट रुचकर असतात पोहे देखील। ओके ओके, तर मित्रांनो, अरिहंत वडाचे मालक प्रमोद खवाटे यांना आपण आता भेटतोय। दादा, कधीपासून आपण ही रेसिपी वगैरे चालू केली? आज 26 वर्ष झाले। 26 वर्ष झाली। वडिलांपासून आमचा धंदा आहे। बरं, सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू। आमच्यात वडा सांबारचा रेट आहे 50 रुपये, पोहेचा रेट आहे 20 रुपये, ओके, भाजी पावचा आहे रेट 30 रुपये, उपीटचा आहे 20 रुपये, ओके, पुरी भाजीचा आहे 50 रुपये, ओके, मिसळचा आहे 50 रुपये। ओके। तर मित्रांनो, व्हिडिओ मधील सगळ्यात लाडका आवडता पार्ट आलेला आहे, तो म्हणजे टेस्टिंगचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भजी एवढ्या मोठ्या असून देखील खूप छान अशा शिजलेल्या जात नाही, नरम झालेत आणि खूप छान शिजलेले आहेत। एकदा टेस्ट करून बघूयात आपण आता। बघा दादा तुम्ही पण। चांगली आहे टेस्ट एकदम। वा, पालकचा पण स्वाद आला याच्यामध्ये, अतिशय जबरदस्त। वडा पण घ्या जरा। होय, वडा पण घेऊया। सांगलीच्या या साईडला गोल गोल वडा असते, पूर्ण असा गोल। बरोबर। कोल्हापूरला जरासा चपटा असतो, म्हणजे असा पसरट असतो जरा। ही स्पेशालिटी आहे सांगलीच्या वड्यांची। वड्याचं जे कोटिंग आहे ते देखील छान पद्धतीनं बेक झाले। चला जाऊया दुसऱ्या स्पॉटवर। अहो, अंकली पुलापाशी आपण आलोय, बरोबर आहे। अमोल सरांनी आपल्याला आणलंय, पण कुठं आणलंय काय, जरा माहिती जर सांगा या ठिकाणची। तर मित्रांनो, आता आपण आलोय अंकलीच्या स्वामी समर्थ लोणी डोसा सेंटरवर। बर। आणि हा जो डोसा सेंटर आहे तो सेलिब्रिटींचा देखील खूप लाडका आहे। म्हणजे कसं काय? म्हणजे कुठलीही सेलिब्रिटी या बाजूने येत असेल तर इथं थांबून डोसा खाल्ल्याशिवाय जात नाही पुढे। चला चला आज जाऊया लगेच। वास यायला लागला लोणी विणीचं मस्तपैकी। दादानी खाल्ले, जरा विचारूया कसं वाटते। कसं वाटलं तुम्हाला डोसा? एक नंबर, एक नंबर। आम्ही कोथळी, तालुका शिरोळ। बेस्ट आहे, क्वालिटी कायम चांगलं ठेवले। तवा भरू दे।
तर चालू केला होता तेव्हा किती रुपयाला होता आणि किती वर्ष झाली? 6 नोव्हेंबर 2009ला चालू केलेलं होतं. त्यावेळेला 10 रुपये डोसा होता. फक्त 10 रुपये. फक्त 10 रुपयामध्ये डोसा होता. आणि आता 70 रुपये. आता 70 रुपये डोसा आहे. बर, काय बदल झाला, कसा बिझनेस वाढत गेला तुमचा, त्याबद्दल जरा सांगा. नवीन लोकांना पण सांगली भागामध्ये सुरुवातीला हम्म. हा डोसा आम्ही चालू केला. बर. बाजूला हा डोसा नव्हता. हं. लोकांना पण त्यावेळेला एवढी माहित नव्हतं बर. दावणगिरी डोसा कसा आहे. तुम्ही किंवा काय. कुठून शिकलात? दावणगिरीला जाऊन शिकून आला काय? नाही आम्ही इथे कोल्हापूरमध्ये शिकलो. कोल्हापूरमध्ये. ओके. आणि तुम्ही स्वतः चालू केला? स्वतः चालू केलेलं. सुरुवातीला भाऊ आणि आई हं, हं, यांनी चालू केला. ओके. त्यानंतर मी सुद्धा जॉब सोडून यामध्ये आलो. ओके. पहिला जॉब करत होता तुम्ही? पहिला जॉब करत होतो. बर. कशात असते साधारण हे पीठ, कसं काय काय करता तयारी? हे तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी याचं बर. प्रमाण असते, मिश्रण असते. हां. हे 6 तास तांदूळ भिजवून वाळवून परत दळून आणून परत हे 6 तास भिजवायला लागतं. बर बर. त्यानंतर असं तयार होतंय. त्यानंतर हा स्पॉन्ज. आणि या तव्याची काय खासियत असते काय? तव्याचा ताव जो असतो हं. त्याच्यावरतीच पूर्ण खासियत आहे. म्हणजे पीठ डोसा फुगणं किंवा हे हं, हं, हं. जो आहे तो तव्याच्या तावावरती कमी असतो. ओके. आणि ह्याच्या दावणगिरीला लाकडावर वगैरे पण करतात ना बरेच हो. जण? ते पण लाकडावरती पण- टेस्ट वेगळी हां. येते. बेस्ट. आणि सेलिब्रिटी वगैरे बरेच आले, तुम्ही म्हणजे इन्व्हाइट केलं होतं का ते स्वतःहून आले? नाही ते स्वतःहून आपलं नाव ऐकून या हं. ठिकाणी आलेले होते. बर. मोहन जोशी सर सुद्धा येऊन गेले. ओके. हे 2019 पासून आपल्याकडं नेहमी येतात. celebrity यायला चालू झाले. बर. सांगलीत आले की तुमच्याकडे एक व्हिजिट असतेच हो, एक विजिट असते. बेस्ट बेस्ट. किती वाजता चालू होतं सकाळी? सकाळी आपलं टायमिंग 9 आहे. बर. 9 ते संध्याकाळी 7 किंवा त्याच्या अगोदर 8. मटेरियल संपलं तर त्याच्या अगोदर बंद होतं. ओके ओके. रोजचं ठराविक आपलं मटेरियल आहे, ते मटेरियल संपलं की आपण बंद करतो. आणि लोणी वगैरे कसलं वापरताय तुम्ही? लोणी आपलं हे गणेशवाडीचं येते. बर. लोकलचंच आहे. हां हां हां. घरगुती टाईप मध्ये घरगुती असते. येते. आता 70 रुपयाला आहे. आता 70 रुपये डोसा आहे. दिवसाला एक 500 ते 600 डोसे असतात. अंकलीमध्ये आलेलो आहे आणि जुना लोणी डोसा आपण खातोय. श्री स्वामी समर्थ लोणी डोसा. खूप जाळीदार असा डोसा असतोय आणि लोणीसुद्धा चांगल्या क्वालिटीचा नेहमीच मी टेस्ट करतोय हा. आणि खोबऱ्याची चटणी भरपूर देतात. बटाट्याची भाजी आहे आणि स्पेशल ही मिरचीची चटणी आहे. मस्त. तर तुम्हाला कसं वाटलं? सांगलीत आला की खोबऱ्याची चटणी अनलिमिटेड असते. तर खूप छान पद्धतीनं सगळे पदार्थ जे आहेत ते फ्रेश वापरलेले आहेत आणि टेस्ट देखील एकदम त्यामुळे इनाज झालेली आहे. मस्त. एकदम म्हणजे हा समोर आल्यावर आपण थांबू शकत नाही. थांबू शकत नाही. खायला चालूच होतं. हात आणि तोंडाचे मेळ जमतोय. सांगलीत भेळ कुठं खायची? तर सांगलीमध्ये आपण फिरतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी खातोय. तर जम्बो दहीवडा काय भानगड आहे? जम्बो दहीवडा खूप नाव ऐकायला लागलोय. बरोबर. गणपती पेठेमध्येच गणपती मंदिराच्या समोरच श्रीराम रेस्टॉरंटच्या कडेलाच दत्त भेळ सेंटर म्हणून भेळ सेंटर आहे. ऍक्च्युली भेळ आणि पाणीपुरीसाठी ते फेमस आहे, पण इथला जम्बो दहीवडा देखील फेमस आहे. बर. तो आता आपण टेस्ट करणार आहोत आणि रेसिपी वगैरे विचारणार आहोत. वीस 21 वर्षापासून माझा भेळचा धंदा चालू आहे. आपल्याकडं भेळ, पाणीपुरी, दहीवडा, दहीपुरी, शेवपुरी, मसालापुरी, दहीबुंदी, दही पापडी असे प्रकार आपल्याकडे मिळतात. गर्दीचं राज म्हणजे आपण पहिल्यापासून क्वालिटी देतोय आणि क्वांटिटी देतोय. लाल पावडर आहे. लाल पावडर, इथं मीठ, मसाला, खरडा असतोय. हा, हरभरा पाणीपुरी घालायला, कोथिंबीर. इथं पाणीपुरीच पाणी, चिंचचं पाणी, इकडे सेव, थंडगार पाणी राहते. कमी जागेमध्ये तुम्ही चांगला setup बसवलाय. होय. हा, मीठ, मसाला, कोथिंबीर आणि सेव आणि वरण खारी बुंदी. तयार झालं. दहीवडा 40 रुपये फक्त. 40 रुपये. दही आपले मलाई दही असत्या. दहीवडा फेमस आहे आपल्या या पावसाळ्या दिवसात सुद्धा 50-60 दहीवडा दररोज जाते व्यवस्थित.
तर 40 रुपयाचा हा स्पेशल जम्बो दहीवडा घेतलेला आहे सांगलीमधला. आता टेस्ट करूया. मस्त आहे, गोड आहे एकदम, खूपच छान. नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी. आता जसं नाव आहे जम्बो तशाच पद्धतीने जम्बो आहे ऍक्च्युअली मध्ये. दही पण भरपूर आहे, गार आहे आणि गोड पण आहे, मस्त एकदम ठीक वाटते. छान आहे. मी जवळपास यांच्यापाशी 4-5 वर्षापासून भेळ खायले होते. बरं. यांच्या भेळची क्वालिटी एक नंबर आहे, सर्व्हिस एक नंबर आहे, मात्र बोलणं हे सगळ्यात भारी आहे. त्यामुळे भेळची क्वालिटी भेळपेक्षा पण चांगली होती. ओके. तर मित्रांनो, आपण दिवसभर आता सांगलीमध्ये भरपूर स्पॉट्स कव्हर केलेले आहेत आणि अमोल सडकर सर आपल्याबरोबर होते आणि त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने फूड ब्लॉगिंग केलेलं आहे. 40,000 सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी आता पार केलेला आहे. तर सरांविषयी थोडंसं जाणून घेऊया की कशा पद्धतीने फूड ब्लॉगिंगमध्ये आले सर आणि एवढे छान छान व्हिडिओ कसे केले त्यांनी, काय काय तुम्हाला आव्हानं भोगायला लागली. काही नाही, फूडचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा फूड बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता पहिल्यापासून. आणि सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघाल तर मेकिंगचेच व्हिडिओ माझे जास्त आहेत. हां, आणि ते घरी करता करता नवरा बायकोची आमची त्यात वाद व्हायचे, हे जास्त पडलं ते कमी पडलं. फूड ब्लॉगिंग राहिलं बाजूला आणि दंगात जास्त व्हायला लागला. त्यामुळं म्हटलं आपण काहीतरी यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि मग जसं मित्रांबरोबर बाहेर फिरत होतो, खाण्याची तर आवड पहिल्यापासूनच होती. सांगलीले बरेच स्पॉट असे माहिती होते की जिथे चांगलं फूड मिळते. तर त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही एक एक व्हिडिओ करायला चालू केलं. सगळ्यात पहिल्यांदा एक वयस्कर आजोबा होते, त्यांचा लॉकडाऊनच्या काळामध्ये एक पोह्याचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरती जाऊन पहिल्यांदा एक व्हिडिओ ट्रायल घेतला होता. त्यावेळेला माईक होता ना काही, ओपन फक्त मोबाईल घेऊन गेलो होतो आणि त्याच्यावरती तो व्हिडिओ केला होता. त्याला आवाज वगैरे तसा फारसा नव्हता, पण त्याला तरी देखील चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि लक्षात आलं की बाबा फूड ब्लॉगिंग, स्ट्रीट फूड जे आहे ते बघितलं जाते. आणि त्या दिवसापासून मग जे चालू केले ते चालू केले व्हिडिओ. आणि व्यवसाय म्हणून याकडे यायचं केव्हा ठरवलं, आधी काय करत होता तुम्ही किंवा आणि काय करता तुम्ही? व्यवसाय म्हणजे माझं GD आर्ट फाईन आर्ट पेंटिंग झाले आणि पेंटिंग, सिफोरेक्स कार्विंग, वॉटरफॉल्स वगैरे बनवणे हे माझं असतंच. इंटेरियरची कामं असतात. शिवाय आपलं इंटेरियर अँड प्रोडक्ट फोटोग्राफीचा व्यवसाय आहे आणि वेडिंगचे वगैरे ती कामं अधूनमधून असतात, ती चालूच आहेत. हा साईड बिझनेस म्हणूनच यूट्यूब बघतो मी जास्त. पण आठवड्याला एक कंटिन्यू व्हिडिओ टाकणं हे मात्र चालू आहे. कंटिन्यू आठवड्याला एक रविवारी किंवा सोमवारी एक व्हिडिओ पडला होतो. त्यामुळे कंटिन्युटी महत्त्वाची आहे सगळ्यात जास्ती, त्यामुळे ती कंटिन्युटी मात्र पाळली आहे. खूप छान पद्धतीने व्हिडिओ करतात सर आणि आज त्यांच्याबरोबर व्हिडिओ करून मला पण छान वाटलं, उत्साह आला आणि नवीन नवीन स्पॉट्स बघायला मिळाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सरांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की त्यासाठी खूप कष्ट लागतात व्हिडिओ करायला. धन्यवाद.